नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। आजच्या व्हिडिओमध्ये जुलै महिन्याचा जो हप्ता आहे 25वा जो हप्ता आहे तो कधी येणार याची माहिती आपण देणार आहोत आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींची केवायसी झालेली नाही आहे, ज्यांची केवायसी झालेली आहे, जूनचा हप्ता आला नाही आहे, मेचा हप्ता आला होता, तर यांना देखील आपण खात्रीशीर माहिती देणार आहोत। चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। साधारणतः मागच्या आठवड्यामध्ये जून महिन्याचा सन्मान निधी फक्त 2च दिवस वितरित झाला। साधारणतः सर्वच पात्र लाडक्या बहिणींना हा हप्ता आहे तो वितरित झालेला आहे। ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाही आहे तर त्यांनी एक तर त्यांची डीबीटी डिॲक्टिवेट झाली असू शकते, कारण का निकषांमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुमचा लाभ देखील बंद होऊ शकतो। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की एक तर तुम्ही आधार बँक सीडिंग स्टेटस देखील चेक करायचं आहे, किंवा जर तुमचा लाभ आला नसेल तर निकषांमध्ये बसत नसल्यामुळे तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न, घरात 4 चाकी वाहन, गव्हर्नमेंट सर्वंट असणे, त्याचबरोबर ITR जर तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी भरला असेल, 2 पेक्षा अधिक लाभार्थी एका कुटुंबामध्ये असतील, या सर्व निकषांची पडताळणी वारंवार करून साधारणतः महाराष्ट्रामध्ये 1,67,00,000 एवढ्याच लाडक्या बहिणी सध्या पात्र आहेत। यांना लाभ आहे तो जूनचा मिळालेला आहे। ज्यांना लाभ मिळालेला नाही आहे त्यांनी एकतर बँक सीडिंग स्टेटस चेक करायचा आहे, अन्यथा लक्षात घ्या की त्यांनी जवळच्या महिला जिल्हा स्तरावर असणाऱ्या महिला बाल विकास विभाग आहे या ठिकाणी निवेदन द्यायचे आहे। तर आता हा जुलै महिन्याचा आता जून महिन्याचा हप्ता आहे ऑलमोस्ट जमा झालेला आहे। आता कुठल्याही प्रकारचं वितरण होणार नाही। मग आता जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची देखील लाडक्या बहिणींना उत्कंठा आहे। अजून तरी आताच्या घडीला आपण व्हिडिओ बनवतोय, अजून तरी GR आली नाही आहे, पण यामध्ये एक महत्त्वाची बातमी, ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आलेला आहे अशा सर्वच लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता येणार आहे। आणि याचबरोबर मार्च, एप्रिल आणि मेचे हप्ते आले नव्हते, परंतु आमची केवायसी झालेली आहे, निकषांमध्ये बसत आहे, परंतु तांत्रिक कारणांमुळे ज्यांचा लाभ बंद झालेला आहे अशा लाडक्या बहिणींनी जर जिल्हा स्तरावरती निवेदनं दिली असतील, त्याच लाडक्या बहिणींची फेरतपासणी सुरू झालेली आहे, त्यांना पात्र करण्याची प्रोसेस चालू झालेली आहे। त्यामुळे ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत 1,67,00,000, याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचा तांत्रिक कारणांमुळे लाभ बंद झाला होता अशा लाडक्या बहिणींना देखील जुलै महिन्याचा हप्ता आहे तो येणार आहे। तर ही महत्त्वाची बाब सध्या समोर आलेली आहे। केवायसी संदर्भात आपण माहिती घेतच आहोत। अजून तरी केवायसी संदर्भात कुठलीच अपडेट नाही आहे, सुरूच झाली नाही आहे। एक मात्र बाब आहे की जर तुमचा लाभ आहे तो बंद झाला असेल तर तुम्हाला निवेदनं जिल्हा स्तरावरती द्यायचं आहेत, कारण का निवेदनं दिलेल्या लाडक्या बहिणींची कागदपत्र फेर तपासणी पुन्हा करून त्यांना पात्र केलं जात आहे। तुम्ही जर निवेदनच दिलं नाही तर मात्र तुमचा लक्षात घ्या की फेर तपासणी होणार नाही आहे। तर अशी ही महत्त्वाची अपडेट आहे। तर अशा प्रकारची अपडेट लक्षात घेऊन लाडक्या बहिणी पुढची कार्यवाही करायची आहे। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।